यासाठी सर्वात प्रथम आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे education.maharashtra.gov.in किंवा एज्युकेशन महाराष्ट्र टाईप करा आणि त्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी पहिली लिंक दिसते education.maharashtra.gov.in या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. या पेजला ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे ज्या 3 आडव्या रेषा दिसतात त्या 3 आडव्या रेषावरती क्लिक करा आणि त्यानंतर डिपार्टमेंट युजर लिंकची जी टॅब आहे त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर स्कूल पोर्टलवरती क्लिक करा. स्कूल पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये शाळेचा जो UDIS नंबर आहे तो UDIS नंबर पहिल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो स्कूल पोर्टलचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो हा कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा भरायचा आहे. यामध्ये B6179 अशा प्रकारचा कॅप्चा दिसतोय. या कॅप्चा भरायचा आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. प्रवेशोत्सव उपक्रमाच्या पुढच्या बाजूला न्यू जी टॅब विद्यार्थी सुरक्षा फॉर्म नावाची जी टॅब आहे त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक नवीन पेज ओपन होते. अरे ह्या काही सूचना आहेत वरती आणि त्यानंतर आपण इथं बघू शकता जो पहिला क्रमांकाचा जो प्रश्न आहे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हॉट्सअप, ईमेल, इतर मार्फत पोहोचवला आहे का? त्याचीच ट्रान्सलेशन आपल्याला पुढे इंग्रजीमध्ये दिसेल. तर याचं उत्तर आपल्याला होय करायचं आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचवलं आहे या प्रकारे आपण इथं टाईप करू शकतो किंवा जर आपण बोलूनसुद्धा मराठी टायपिंग करून आपण इथं बोलूनसुद्धा लिहू शकतो. सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. तर अशा प्रकारे ही जी संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण जे मुद्दे आपण वाचून आपल्या शाळेची जी सद्यस्थिती आहे, ती सद्यस्थिती पडताळून सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. बऱ्याचदा सेव्ह करताना अशा प्रकारे एरर येते आणि आपण लॉग आउट होतो. त्यामुळं शक्यतो थोडी माहिती आपण सेव्ह करत गेल्यास ते फायदेशीर ठरेल.